ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. आता आपण 13व्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आलो. आजचा गोषवारा मला वाटतं नीता वाचणार आहे ना? हो. गोषवारा अध्याय 13 ओव्या 1036 ते 1127. बरीच लोक रूपाचे 36 प्रकार जाळून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. आपल्या आत्मभावावर लक्ष केंद्रित करून हळूहळू ते स्वतःलाच पाहू लागतात. कित्येक लोक सांख्ययोग किंवा कर्मयोग याचा आश्रय घेऊन मन एकाग्र करून आपल्या आत्म्यास पाहतात, अर्थात आत्मज्ञान प्राप्त करतात. ज्या लोकांना असे जमत नाही ते आपल्या गुरुच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात. जीवाचे कान करून आपल्या गुरुने सांगितलेली प्रत्येक गोष्ट अगदी तंतोतंत ऐकतात व उपदेश ते मनापासून आचरणात आणतात. हे अर्जुना, अशी लोक देखील जन्म मरण परंपरेपासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात. परमात्म्याचे ज्ञान मिळण्यासाठी असे बरेच उपाय आहेत, पण मी तुला त्या सिद्धांतांची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करून त्यातील बिनकामाची मते बाजूला काढून ह्या तत्वाचे शुद्ध लोणी तुझ्यासमोर ठेवतो. त्यामुळे तुला आत्मज्ञान मिळवायला श्रम करावे लागणार नाहीत. ब्रह्म अनुभवानंतर होणारा विलक्षण आनंद व शांती तुला सहजच प्राप्त करता येईल. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या सृष्टीमधले सगळे पदार्थ कसे उत्पन्न झाले हे समजावून सांगतात. 2 गोष्टींमधून तिसरी गोष्ट कशी निर्माण होते याची तुलना करून स्पष्टीकरण देतात. जसे वारा आणि समुद्राच्या पाण्यामुळे लाटा तयार होतात, अथवा सूर्यकिरण व कोरडी जमीन याचा संबंध होऊन मृगजळ दिसू लागते, अथवा पाण्याने भिजलेल्या जमिनीवर जसे अंकुर उगवतात, त्याचप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ संबंधामुळे पृथ्वीवरचे सर्व पदार्थ जन्माला येतात. वस्त्र जरी सूत नसले तरी वस्त्रामध्ये सुतेच असतात. या पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तू एकाच वस्तूपासून तयार होतात. प्रत्येक पदार्थ जरी वेगळा दिसला, वेगवेगळ्या नावाने व वेशाने त्याची ओळख होत असली
तरी ह्या सर्व वस्तू एकच. त्यांची नावे वेगळी असतात, वेशही वेगळे असतात, पण सगळ्यामध्ये एकच ब्रह्म आहे. तुला जोपर्यंत ह्याची जाणीव होत नाही तोपर्यंत तू ह्या जन्म मरणाच्या व्यापातून मुक्त होणार नाहीस. वेगवेगळ्या आकाराचे दुधी भोपळे जसे एकाच वेलीतून जन्म घेतात किंवा निखाऱ्याच्या अनेक ठिणग्यातून उष्णता एकसारखीच येते, त्याप्रमाणे सगळ्या जीवनराशीतून एकच परमात्मा आहे. ज्याप्रमाणे घागरीत व मठात आकाश एकच दिसते किंवा निरनिराळ्या अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो, त्याप्रमाणे हे भूत समुदाय जरी वेगवेगळे असले तरी त्यांना व्यापून असणारी जी वस्तू ती एकसारखीच आहे, ती म्हणजे परमात्मा. आत्मा अविनाशी आहे, जीवधर्म रहित आहे, पण जो परमात्म्याला जाणतो तो ज्ञानी मानला जातो. त्या उलट देह हा नश्वर आहे. तो 3 धातूंनी बनलेला आहे व पंचमहाभूतांचा समुदाय आहे. आपला देह म्हणजे उघड 5 नांग्यांची इंगळी आहे किंवा जीवास लागलेली ही 5 प्रकारची आग आहे. आपला सिंहरूपी जीव या हरणाच्या घरामध्ये सापडलेला आहे. जीव सिंहासारखाच असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध व स्वतंत्र आहे. पण आपल्या देहाच्या हरणापुढे आपला सिंहासारखा स्वतंत्र जीव लपून का बसलेला असतो, हेच मोठे आश्चर्यकारक आहे. असल्या अवस्थेत असलेल्या व्यक्तीला मूर्ख म्हणावे लागेल नाही का? परंतु ज्ञानी पुरुष या देहात असताना आपल्या स्वतःचा घात करून घेत नाही. भूतांच्या भिन्नपणाने ज्यांची बुद्धी भिन्न होत नाही त्यांना मोक्ष प्राप्ती होऊ शकते. पुढे श्रीकृष्ण प्रकृती आणि आत्मा यामधला भेद समजावून सांगतात. घरातली माणसे घरात वावरतात, पण घर हे एक आधारस्तंभासारखे स्वस्थ उभे असते. ते काही काम करत नाही. आकाशात ढग वाहत असतात, पण आकाश कसे स्थिर असते, तसाच आत्माही स्थिर असतो. प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करते. हे सत्य जो जाणतो त्यालाच आत्मज्ञानी म्हणतात. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला आणखीन समजावून सांगतात की मी हे जे प्रकृती पुरुषाचे तत्व तुझ्यासमोर मांडले आहे ते जसे काही तुला चूळ भरायला अमृत मिळाले आहे, तर तू हे सत्य कायम चित्तात ठेव. आता मी तुला एक मिनिट. आता मी तुला 1-2 गूढ गोष्टी सांगतो, त्या तू मन लावून ऐक. हा परमात्मा अव्यय आहे व तो शरीराच्या ठिकाणी स्थित असला तरी काहीही कर्मे करत नाही. आत्मा सर्व कर्मापासून अलिप्त असतो. आत्मा शरीरात असतो हे म्हणणे बरोबर नाही, कारण आत्मा त्याच्या ठिकाणी स्थित आहे. जसे आरशामध्ये मुखाचे प्रतिबिंब दिसते पण मुख आरशात नसते, तसेच आत्मा देहामध्ये राहतो पण ते आत्म्याचे एक प्रतिबिंब असते. जो फरक पूर्व आणि पश्चिमेत आहे, उजेड व अंधारात आहे किंवा मेलेला व जिवंत यात आहे, तेच अंतर आत्मा व देहात आहे. हा देह पंचभूतांचा बनलेला आहे व कर्मचार्याने गुंफलेला आहे. जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरागर फिरत आहे. आधुनिक भाषेत याला रिसायकलिंग म्हणता येईल कदाचित. माऊलींना 25शीत सुद्धा वृद्ध शरीराच्या यातनांची पूर्ण कल्पना होती, म्हणून ते म्हणतात की या देहाची अशी वाईट अवस्था आहे. पण जनरल ऑडियन्सला आत्म्याबद्दल फार कमी जाणीव असते, म्हणून त्यांनी विविध प्रकारे आत्म्याचे वर्णन केले आहे आणि त्याची उजळणी आपल्यालाही करायला आवडेल असे मला वाटते. आत्मा हा अनादिपणामुळे स्वभावाचा नित्य व सिद्ध आहे. तो निर्गुण असल्यामुळे भाग सहित नाही अथवा भाग रहित नाही. तो कर्मसहित नाही अथवा कर्मरहित नाही. तो रोडका नाही किंवा लठ्ठ नाही. तो आरोप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्यही नाही. तो प्रकाशयुक्त नाही किंवा प्रकाशरहित नाही. थोडा नाही अथवा पुष्कळ नाही. तो शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेलाही नाही.
तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने सहित नाही. तो प्रकट नाही अथवा अप्रकट नाही. तो आत्मा असल्यामुळे आनंद नाही अथवा आनंद रहित नाही. तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही. तो मुक्त नाही अथवा बद्ध नाही. तो कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही अथवा तितकाही नाही. स्वतः सिद्ध नाही अथवा तयार केलेला नाही. बोलणारा नाही अथवा मुका नाही. सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही. हा आहेपणाचा व नाहीपणाचे लय स्थान आहे. तो अव्यय असल्यामुळे मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही व खर्च होत नाही. अशा प्रकारचा आत्मा देहात आहे असे जे म्हणतात ते म्हणणे म्हणजे मठाच्या आकाराचा पडलेला आकाशास मठाकाश म्हणण्यासारखे आहे. लोहचुंबक जसे आपल्या संसर्गाने लोखंडाला हलवतो पण लोहचुंबक हा लोखंड नाही, तसेच क्षेत्र व क्षेत्रज्ञ यामध्ये अंतर आहे. दिव्याच्या ज्योतीच्या उजेडामुळे घराला सर्व व्यवहार चालू असतात, परंतु दिवा व घर यात बराच फरक आहे. असे सांगून कृष्ण अर्जुनाला देह व आत्म्यामधला फरक जाणवून देतात. एवढंच. खूप छान सांगितलंस. सगळे पॉइंट्स कव्हर केले आणि छान सोप्या शब्दात सांगितलं सगळं. हम्म. ओके. आता आणखीन एक मंत्र राहिला ना इथला, अर्चनी श्लोक राहिला ना. श्लोक हो, एक श्लोक राहिला ते त्याच्यात. एक फक्त मला सांगायचं होतं, तुम्ही म्हटलं 25 म्हटलात ना, 25 मध्ये त्यांना जाणीव होती किंवा कल्पना होती म्हातारपणाची, हो, पण हो. he was not even that. He was 16 year old when he wrote ज्ञानेश्वरी. हो, ओके. म्हणजे अगदी 25 म्हटलं तरी पण हे खूप आहे नॉलेज नाही का. हे And तर he was a आणखीनच teenager. लहान होते, पण He was a 25 teenager. छान. श्यामाताई, तुम्हाला वाचायचं ना एक शेवटचा श्लोक. रोहिणी आहे का? सुरू करू. हो. क्षेत्र क्षेत्रज्ञ योरेवम् अंतरै ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षैंच ये विदुर्यान्ति ते परम. याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे अंतर आणि भूतांच्या रूपाने असणाऱ्या प्रकृतीचा मोक्ष म्हणजे तिथे मिथ्यात अथवा अनात्मत्व जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते परमपदाला जातात. हे शब्दांच्या खऱ्या खऱ्या स्वरूपाचे मर्म जाणणाऱ्या अर्जुना, तीच बुद्धी डोळस की जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील अंतर पाहते. या दोन्हीचे अंतर समजण्याकरता चतुर पुरुष ज्ञानी पुरुषांची सेवा करतात. चांगल्या बुद्धीचे लोक याच करता शांतिरूप संपत्ती मिळवतात व शास्त्ररूपी दुभत्या गायी घरी पोचतात. योगाच्या आकाशावर आरूढ होण्याचे एवढे धाडस पुरुषांना याच्याच क्षेत्र क्षेत्रज्ञातील अंतर समजण्याच्या आशेने करावे लागते. शरीरादी सर्व गोष्टी तृणवत मानतात व जीवाभावापासून संतांचे जोडे उचलणारे होतात. मग अशा प्रकाराने ज्ञानाकरता सायास करून अंतःकरणात स्थिर ज्ञानाकरिता सायास करून अंतःकरणात स्थिर होतात. मग देह व आत्मा यातील अंतर जे खरोखर पाहतात त्यांचे ज्ञान आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू आणि पंचमहाभूतादी अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही मिथ्या प्रकृती पसरली आहे ती प्रकृती शुकनलिका न्यायाप्रमाणे वास्तविक जीवात्म्याला चिकटलेली नसतानाही चिकटलेल्यासारखी दिसते. हे तत्व जसे आहे असेच ज्याला ठाऊक आहे, ज्याप्रमाणे माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पासंबंधी मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे जो डोळ्यांनी पाहतो, अथवा
शिंपेवर भासलेल्या रुप्याची भ्रांती जाऊन शिंप ही शिंपच आहे असा खरा अनुभव जसा यावा, त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती, तिला वेगळेपणाने अंतःकरणाने जे पाहतात ते ब्रह्म होतात, असे मी श्रीकृष्ण म्हणतो. जे ब्रह्म आकाशाहून मोठे आहे व जे ब्रह्म प्रकृती रूप नदीच्या पलीकडचा काठ आहे व जे ब्रह्म प्राप्त झाले असता साम्य उरू देत नाही, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैत उरत नाही, असे जे एकाकी आहे. अर्जुना, असे जे परब्रह्म, ते जे सत्पुरुष अनात्मा व आत्मा याच विचाराने वेगळे जाणण्यात राजहंसाप्रमाणे असतात, ते पूर्ण होतात. संजय धृतराष्ट्रास म्हणतो, महाराज, श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन, त्यास असा हा प्रकृती पुरुष विचाराचा सर्व हिशेब दिला. ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसऱ्या घागरीत सर्व ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी आपला बोध त्या अर्जुनाला दिला. आणि कोण कोणाला देणार आहे? कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघेही विष्णूचेच अंश होत. याशिवाय अर्जुनाला हा अर्जुन, मी श्रीकृष्ण आहे, असे अध्याय 10 श्लोक 37 मध्ये श्रीकृष्णही म्हणाले. परंतु हे संबंध नसलेले बोलणे राहू द्या. कोणी विचारले नसता मी का बोलतो आहे? फार काय सांगावे. श्रीकृष्णांनी आपले सर्वस्व अर्जुनाला दिले. तथापि तो अर्जुन मनामध्ये अजून तृप्ती मानित नव्हता, तर उलट अधिकाधिकच ज्ञान श्रवणाची इच्छा वाढवित होता. भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी अधिक वाढलेली इच्छा झाली. जेथे उत्तम स्वयंपाकीण असून जेवणारे भोगते मिळाले आहेत, तेथे मग जेवण्यास व वाढण्यास हात जसा पुढे सरसावतो, महाराज, तसे श्रीकृष्णास झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची विशेष टवटवी उत्सुकता पाहून व्याख्यानास चौपटीपेक्षा जास्त जोर आला. अनुकूल वाऱ्याने पाऊस पडणारे मेघ जसे जमतात, अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्याच्या अर्जुनाच्या ऐकण्याच्या आदराने व्याख्यानाच्या रसभरीतपणास भरते आले आहे. संजय म्हणतो, आता देवाकडून संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल, ते महाराजांनी धृतराष्ट्र राजांनी ऐकावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे विशाल बुद्धी व्यासांनी महाभारतात भीष्म पर्वामध्ये शांत रसाने भरलेली कथा सांगितली. तो कृष्णार्जुनांचा संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट सांगून दाखवू. केवळ शांत रसाची कथा शब्दांनी सांगितली जाईल, परंतु ती शृंगार रसावर ताण करील अशी सांगितली जाईल. ज्या रीतीने देशी भाषा अलंकाराला सजवील व अमृताला आपल्या गोडपणाने मागे सारील, अशा रीतीने अपूर्व व सुंदर मराठी भाषा उपयोगात आणू. माझे शब्द हे वाक्य ना, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांचं तुम्ही बघाल तर म्हणोनी अक्षरी सुभेती उपमा श्लोक उपमा श्लोक लिहिला तुम्ही. उपमा श्लेष म्हणाले पाहिजे. उपमा श्लेष कोंदा कोंदी झाडा देण प्रतिपादित ग्रंथाचे, म्हणजे इतके सगळं मी सगळं करेन याच्यामध्ये आणि या मराठीला अगदी सुंदर करेन. आणि खरोखरच ज्ञानेश्वरांनी या ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेलाच एक लेणं चढवलंय. आणि त्याचं आपल्याला म्हणजे त्यांचं जे वाक्य आहे ते मला इतकं आवडतं की आधीच त्यांनी सांगितलं की मी हे सगळं करणार आहे म्हणून. अजून आपला 13वाच अध्याय आहे आणि किती वेळा तरी आपण हे पाहिलं की काय सुंदर त्यांनी आपल्या मराठी भाषेला म्हणजे सजवलं ते. जाऊया पुढे. माझे शब्द त्यांची शांत करणारी शक्ती पाहिली तर चंद्राच्या वर ताण करतील व माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या मोहक शक्तीने नाद ब्रह्मास लोपवतील. पिशाच्यादी अज्ञानी योनी आहेत,
पण त्यांनाही माझे शब्द सत्वगुणाचा पान्ह फोडतील. हम्म. आणि शुद्ध अंतःकरणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल. याप्रमाणे वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. आत्मानात्म विवेकाचा कमीपणा नाहीसा हो, कानाचे व मनाचे जगण्याचे सार्थक हो व वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण बघता येवो. परब्रह्म सर्वांच्या डोळ्यांना दिसो व सुखाचा उत्सव उदयास येवो आणि सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. श्रेष्ठ देव जे निवृत्तीनाथ, त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे हे वर सांगितलेले सर्व आता घडून येईल असे मी चांगले बोलेन. एवढ्याकरता मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी उपमा व काव्य यांची रेलचेल करून या गीता ग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेन. माझ्या श्रीमंत श्री गुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केला आहे. महाराज, त्या कृपेच्या साह्याने मी जितके बोलेन तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संत मंडळींमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे. शिवाय तुम्हा संतांच्या चरणाजवळ आज मी प्राप्त झालो आहे, म्हणून काही अडचण राहिली नाही. महाराज, सरस्वतीच्या पोटी मुखे बालक सहज देखील उत्पन्न होणार नाही व तसेच लक्ष्मीला आपल्या चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कमीपणा नसतो. त्याचप्रमाणे तुम्हा संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कसली, म्हणून मी नवरसांचा वर्षाव करीन. फार काय सांगावे. देवा, श्री गुरुराया, मला बोलण्याला आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शब्द तत्व सारज्ञा पै देखणी तेची प्रज्ञा, जे क्षेत्रज्ञा आपुडे देखे. या दोहींचे अंतर देखावया चतुर, ज्ञानी यांचे द्वार आराधिती. याची लागी सुमती, जोडीती शांती संपत्ती, शास्त्रांची दुभती ओसिती घरी. योगाची या आकाशा वळघिजे एवढची हिंवसा, याची आशा पुरुषासी गा. शरीरादी समस्त मानिताती तृणवत, जीवे संतांचे होत वाहन धरू. ऐसे सियापरी ज्ञानाची या भरोवरी, करून या अंतरी निरुते होत. मग क्षेत्रज्ञा क्षेत्राचे, जे अंतर देखती साचे, ज्ञाने उन्मेख तयांचे ओवाळू आम्ही. आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी, पसरलीसे लटिकी प्रकृती जे हे. ते शुक नळिका न्याय न लागती लागली आहे, हे जैसे तैसे होये ठाऊवे जया. जैसी माळा ते माळा, ऐसीची देखीजे डोळा, सर्पबुद्धी टवाळा उखी होऊनी. का शुक्ती ते शुक्ती, हे साच होय प्रतीती, रूपे याची भ्रांती जाऊन या. तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे देखती, ते मी म्हणे ब्रह्म होती. जे आकाशाहुनी वाढ, जे अव्यक्ताची पैलकड, जे भेटली या अपाडापाड पडो नेदी. आकारू जेथ सरे, जीवत्व जेथे विरे, द्वैत जेथ नुरे अद्वय जे. ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा, जे आत्मानात्म व्यवस्था राजहंसू. ऐसा हा जी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा, उगाणा दिधला जीवाचिया. येर कलशीचे येरी, रिच विजे जयापरी, आपण पे तया हरी दिधले तैसे. आणि कोणा देता कोण, तो नर तैसा नारायण, वरी अर्जुना ते कृष्ण हा मी म्हणे. परी असो ते नाथिले, न पुसता का मी बोले, किंबहुना दिधले सर्वस्व देवे. की तो पार्थू जी मनी, अजूनी तृप्ती न मनी, अधिकाधिक उतान्ही वाढवितू असे. स्नेहाची या भरोवरी, आंबुथीला दिपू घे थोरी, चाड अर्जुना अंतरी परिसता तैसी. तेथ सुगरणी उदारे, रसज्ञ आणि जेवणारे मिळती.
मग देणारे. मग हा. अवतरे हा तू जैसा, तैसे मी होतसे देवा, तया अवधान छिया लवलवा, पाहता व्याख्यान चढले थावा, चौगुणे वरी, सुवाये मेघू सावरे, जैसा चंद्रे सिंधू भरे, तैसा मातुला रसू आदरे, श्रोतया चेनी, आता आनंदमय आघवे, विश्व की जेल देवे, ते राये परिसावे, संजयो म्हणे. एवं जे महाभारती श्री व्यासे अप्रांतमती भीष्म पर्वी शांती म्हणितली कथा, तो कृष्णार्जुन संवादू, नागरी बोली विशदू, सांगोनी दाऊ प्रबंधू, ओवियेचा नुसधीची शांती कथा, आणि जेल कीर व्यपथा व्यकपथा, जे शृंगाराचा माथा पाय ठेविती, दाऊ वेल्हाळी देशी नवी, जे साहित्याते ओजावी, अमृताते चुकी ठेवी, गोडीसे पणे, बोल वोल्हावतेनी गुणे, चंद्रासी घे उमाणे, रसरंगी भुलवणे, नादू लोपी, खेचराचिया मना, आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणासवे सुमना, समाधी जोडे, तैसा वाद विलास विस्तारू, गीतार्थे विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिणी, देखो आवडे ते खाणी, ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा, माझी विश्व, हे निफजेल आता आघवे, ऐसे बोली जेल बरवे, जे अधिष्ठिला असे परमदेवे, निवृत्ती मी, म्हणून अक्षरी सुभेदी, उपमा श्लोक कोंदा कोंदी, झाडा देईन प्रतिपदी, ग्रंथार्थासी, हा ठावो वरी माते, पुरतया सारस्वते, केले असे श्रीमंते, श्री गुरुराये, तेणे जी कृपा सावाये, मी बोले ते तुले सामाये, आणि तुमची सभे लाहे, गीता म्हणो, वरी तुम्हा संतांचे पाये, आजी मी पातला आहे, म्हणून जी नोहे, आटकू काही, प्रभू काश्मीरी मुके, नुपजे हे कौतुके, नाही उणी सामुद्रिके, लक्ष्मी येसी, तैसी तुम्हा संतापासी, आज्ञानाची गोठी कायसी, या लागी नवरसी, वर्षून मी, किंबहुना आता देवा, अवसरू मज देयावा, ज्ञानदेव म्हणे बरवा, सांगेन ग्रंथू, इति भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. खूप त्याच्यामध्ये नॉलेज भरपूर होतं आणि खूप मोठं होतं. 1169 एवढ्या ओव्या होत्या त्याच्यात. खूपच सुंदर होता. आता पुढचा अध्याय खूप अवघड नाही आहे, पण नॉलेज जे आहे ते महत्वाचं आहे. ते पण आपल्या काय म्हणायचं आपल्या सॉरी 1 2 3 एक मिनिट. शेअर करायचं म्हणजे लिहायचं नव्हतं मला. त्याच्यावरती बऱ्याच मला चुका आहेत, चुका किंवा दुरुस्ती आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे ओके. तर आता पुढचा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे गुणातीत योग. गुणातीत योग. आता ऍक्च्युअली हा जो अध्याय आहे तो 13व्या अध्यायाचं एक्सटेन्शन असं समजलं जातं, कारण 13वा अध्याय जसा सांख्यशास्त्रावर आधारित होता तसाच हा पुढचा जो अध्याय आहे तो पण सांख्यशास्त्रावरती आधारित आहे. कपिल मुनींचं जे सांख्य शास्त्र आहे त्याच्यावरती. तर याची सुरुवात ज्ञानेश्वरांनी खूप सुंदर केली आहे आणि संस्कृतमध्ये केली आहे. ते आणखी विशेष आहे की त्यांनी समस्त सुरवर्या प्रभा प्रभात सूर्या असे त्यांनी ते शब्द वापरले
ते प्रभा प्रभात सूर्या म्हणजे अम, बुद्धी प्रभेचा प्रकाश, प्र- बुद्धी प्रकाशाचा, सॉरी काय म्हटलं, हा, बुद्धी प्रभेचा प्रकाश असं म्हणून त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर सुरुवात पण खूप सुंदर त्यांनी केली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि प्रत्येक वेळी ते आपल्या गुरुला नमस्कार करतात. तसं अनेक ओव्या गुरुला नमस्कार करणारे आहेत. आणखीन या आपण मागच्या अध्यायात पाहिलं की क्षेत्र आणि क्षत्रज्ञ यांचा काय संबंध आहे. आता या अध्यायामध्ये ते सांगतात आहे की जीवाला आपल्या सुखदुःख जे होतं ते कशामुळे होतं आणि कशामुळे होतं, कारण की आपल्यामध्ये गुण असतात म्हणून. आपल्यामध्ये गुण का बरं असतात, कारण आपले दोन भाग आहेत. एक म्हणजे अं, ब्रह्म किंवा आत्मा आणि दुसरा भाग म्हणजे प्रकृती किंवा माया माया. तर मायेमुळे सगळे आपल्याला गुण येतात. ब्रह्माला तर काही गुण नसतात आणि त्यालाच आपण गुणातीत म्हणतो, की म्हणजे गुण वगैरे नसतातच त्याच्यात, असा तो असतो. त्याला आपण ब्रह्म म्हणतो किंवा आत्मा म्हणतो. पण जे लोक ज्यांना आत्मज्ञान झालं असतं त्या लोकांनाही गुणातीत म्हणतात. गुणातीत का म्हणतात त्यांना, कारण आपले जे 3 गुण असतात, अं, सत्व, रज आणि तम, असे 3 आपले जे गुण असतात आपल्या सगळ्यांमध्येच असतात. कोणामध्ये ते कमी असतात, कोणामध्ये जास्त असतात. तर आपल्यामधले जे हे जे असतात सत्व, रज, तम, त्याच्यामधला आपला जो तमाचा भाग आहे तो आपल्याला कमी करायचा असतो आणि त्याच्याकडून आपल्याला रजकडे जायचं असतं. रजातले काही गुण आम्हाला कमी करून सात्विकाकडे जायचं आणि संपूर्णपणे सात्विक आपण जर का झालो तर त्याला गुणातीत असं म्हटलं जातं. खरं म्हणजे तो सत्व सुद्धा एक गुणच आहे. पण जेव्हा असे जे ज्यांना ज्यांना आत्मज्ञान होतं त्यांना आपण गुणातीत असं पण म्हणतो. गुणातीत आणखीन एक आपण शब्द वापरला होता दुसऱ्या अध्यायामध्ये, स्थितप्रज्ञ. तर स्थितप्रज्ञ जो असतो तो पण गुणातीत असतो असं समजलं जातं. तर आता ह्याच्यामधलं आता आपण जे काही बघणार आहोत 14व्या अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये ओवी 40 ते ओवी 60 याच्यामध्ये खूप महत्वाचा संदेश आहे की आत्मज्ञान कुठे शोधायचं. आत्मज्ञान आपल्या आतमध्ये असतं. म्हणजे आत्मज्ञान म्हणतो ना आपण त्याला, ते स्वतःचं ज्ञान, आपल्या आत्म्याचं ज्ञान. मग ते बाहेर कसं असणार आहे, तर ते सगळं आपल्यामध्ये असतं. तर ते आत्मज्ञान कसं मिळवायचं, तर आपल्याला आपलं मन अंतर्मुख करायचं असतं, आतमध्ये डोकावून पाहायचं असतं. आणि आतमध्ये डोकावून पाहताना आपण ते आधी बाकीच्या याच्यात पण आपण पाहिलं की आधी अंतःकरण शुद्धीकरण पाहिजे. तुमचं अंतःकरण अगदी स्वच्छ करायचं आणि त्याच्यानंतर सात्विक जे विचार असतात ते आपल्यामध्ये आणत जायचे. आणि ज्ञानाच्या मार्गाने आपण गेलो की आपल्यामधले सात्विक गुण जे असतात ते वाढायला पाहिजे असं म्हणतात. सगळ्यांचेच वाढत नाहीत. काही लोक नुसतं ज्ञान मिळवतात पण त्यांचं ज्ञान म्हणजे नुसतं कागदावरचं ज्ञान असतं. पण जे लोक आत्मसात करतात या सगळ्या गोष्टी, त्यांचे सात्विक जे गुण असतात ते वाढत जातात. अर्थात जर का तुम्ही जेव्हा एखादे काय म्हणतात, एखादे आपण संत बघतो किंवा एखादे लोक जे पोचलेले आपण जे म्हणतो ना, त्यांच्यामध्ये आपल्याला जाणवतं की त्यांचं वागणं जे आहे ते आपल्यापेक्षा वेगळं आहे, नॉर्मल लोकांपेक्षा खूप वेगळं आहे. कारण त्यांना आत्मज्ञान झालेलं असतं आणि त्यांचं जे वागणं असतं त्याच्यामध्ये सत्वगुण जास्त असतो. तर सगुण आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ईश्वर जर तुम्ही म्हटलं तर ईश्वर पण सगुण आहे. का बरं ईश्वर सगुण आहे, कोणाला लक्षात आहे ईश्वराची आपली काय व्याख्या आहे ती? एनिवन, कोणाला आठवते आपल्या ईश्वराची काय व्याख्या आहे ती? ब्रह्म अधिक प्रकृती, ब्रह्मा right? एक्झॅक्टली, ब्रह्मा आणि ब्रह्म आणि प्रकृती. माया दोन्ही गोष्टी माया. त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये गुण असतात. आणि जेव्हा आपण ईश्वर म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये गुण असतात. पण आपण जेव्हा ब्रह्म म्हणतो ब्रह्मामध्ये गुण नसतात. हा आपल्याला फरक लक्षात ठेवायचा. आता हे जे आपल्याला गुण येतात ते आपल्याला मायेमुळे येतात, तर ते आपल्याला कमी करायचे. आता या संपूर्ण अध्यायाचं हेच तत्व आहे की जे शुद्ध चैतन्य आहे
शुद्ध चैतन्य म्हणजे गुणातीत असं समजूया. तर तिकडे आपल्याला जायचं आहे. आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट हे पाहिजे की आपण कदाचित पूर्ण तसे असे पोचलेले वगैरे होणार नाही, पण आपले जर का आपण अ, तम कमी केलं आणि रजस कमी केलं तर अर्थातच सात्विक गण वाढत जातील. तर ते उद्दिष्ट या अध्यायाचं आहे. तर आणखीन तुम्हाला एक आणखी सांगायचं होतं की हां, अम, आपले 1 ते 4 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये आत्मज्ञानाबद्दल सांगितलं आहे त्यांनी. आणि अ, त्याच्यानंतर ते म्हणतात की अ, भगवान म्हणतात की हे जे ज्ञान असतं ते आपल्याला आपल्याला आत्मसात करायचं असतं, की आत्म्याला हां, काही लोक सॉरी हे चुकीचं वाक्य मी बोलले. अ, काही लोक आपण कोण आहे याची जाणीव कशी करतात, की ते म्हणतात, की ते आत्मा वगैरे सगळं विसरतात आणि त्यांना वाटतं हा जो देह आहे तोच मी आहे, असं काही लोक म्हणतात. तर तो जो अ, आपला एक समज असतो तो आपल्याला दूर करायचा असतो. आता जर का तुम्ही श्लोक 5 ते 18 जर बघितलं तर त्याच्यामध्ये सत्व, रज, तम या 3 गुणांची आपल्याला विशेषणे सांगितली आहेत की कसं ओळखायचं. सत्व कसं ओळखायचं, रज कसं ओळखायचं आणि तम कसं ओळखायचं. पण त्याच्या नंतरचे जे आहेत ना की श्लोक 19, 26 आणि 27 हे 3 श्लोक खूप महत्वाचे आहेत. कारण त्याच्यामध्ये गुणातीत कसं व्हायचं याच्याबद्दल त्यांनी सांगताना असं म्हटलं की आपले हे जे असतात सत्व, रज आणि तम, त्याच्यातलं तम आपल्याला आधी कमी करायचं आहे. तर तम म्हणजे काय, तर तम म्हणजे बेसिकली आळस. आणि पण त्याच्यातल्या काही गोष्टी चांगल्या असतात. आता आळस तुम्ही म्हणाल तर झोपणं आलं त्याच्यामध्ये. पण झोपणं हे चांगला तमगुण आहे. कारण जर का तुम्ही झोपलेच नाही तर तुम्हाला वेड लागेल. तर ते आपल्या बॉडीला आवश्यक आहे. तर तसं नाही, पण तुम्ही 6 किंवा 7 किंवा 8 तास जर झोपला तर ठीक आहे. पण तुम्ही जर का 12 तास झोपला तर ते वाईट आहे. मग दॅट इज अ तमगुण. आणि त्याच्याशिवाय सुद्धा काही तमागुणाचे आपल्याला उदाहरणं इथे दिलेले आहेत. आता रजगुण म्हणजे काय, तर अ, कर्मात्मक असं म्हणतात. रजगुणाला कर्मात्मक असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला जे काही कामं करायची असतात त्याची आपल्याला शक्ती मिळते. तर तो चांगला भाग आहे रजगुणाचा. पण कधी कधी लालसा असते किंवा अभिलाषा असते. अभिलाषा आणि लालसा या पण गोष्टी रजगुणात येतात. याच्यामध्ये आपल्या इथे नाही पण दुसऱ्या पुस्तकांमध्ये रावणाचं उदाहरण द्यायला जातं की रावणाला अतिशय रजगुण होता. म्हणजे कुठलीही सुंदर बाई दिसली की त्याला वाटायचं की माझी बायको व्हायला पाहिजे, अशी त्याची अभिलाषा होती आणि लालसा होती बायकांच्या बद्दलची. तर म्हणून रावणाचं उदाहरण दिलं जातं असं की त्याच्यामध्ये रजोगुण खूप होता. पण अम, रजोगुण जेव्हा तुम्ही कर्मात्मक म्हणून वापराल की तुम्हाला कर्म करायची शक्ती मिळेल अशा प्रकारे वापरला तर तोच चांगला रजोगुण. नंतर मग सात्विक गुण तर आपल्याला माहिती आहे की सात्विक गुण आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जातो. आणि अ, त्याच्यानंतर एक मला आणखीन एक सांगायचं इथे आणखीन एक 99 ओवीमध्ये मणिज असा शब्द आलाय. मणिज म्हणजे काय, तर अम, आकाश आणि वायू याच्यापासून जे तयार होतं त्याला मणिज म्हणतात. आणि जेव्हा संदर्भ येईल तेव्हा आपण त्याच्याबद्दल जास्त बोलू. आणखीन एक गोष्ट मला सांगायची होती की हां, तर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला अम, आत्मज्ञान म्हणजे काय सांगितलं, नंतर हे 3 गुण कसे असतात सांगितलं आणि त्याच्यानंतर गुणातीताकडे कसं जायचं एवढं त्यांनी आपल्याला सांगितलं. तर असा त्याचा सारांश आहे. आणि आता आपण जाऊया शकतो त्याच्याकडे. क्रांती लावायचं असेल. ऐकू येतंय का? हो येतंय. अजून ओके. ती उघडते 1 मिनिट.
हा नाही ओके. अरे त्यांनी ओव्यांचा अर्थ नाही घेतला का गं? आधीचं वाचायचंय का? हो, म्हणजे ओव्या आधीच्या ज्या वाचायच्या ओव्या आहेत ना त्याच्या आधीच्या आधीच ओव्या वाचायच्या. हो हा आधीच्या ओव्या आहेत, पण त्याच्या नाही, त्याचा ओव्यांचा अर्थ अर्थ आधी आहे. वाचतो ना आपण. हो, अर्थ आधी वाच. हा, ओव्यांचा अर्थ पासून इथे हा. मला वाटतं 1 पर्यंत. हा, हा बस. 1 पासनं 40 1 पर्यंत. पासून वाच. हम्म. हा ओके, गुड, थँक्यू. ओके. अध्याय 14वा गुणातीत योग. अहो, सर्व देशांमध्ये श्रेष्ठ आत्मविषयक बुद्धिरूपी प्रातःकाळ करणारे सूर्य, सुखाचा उदय करणारे श्री गुरु आचार्य, आपला जय जयकार असो. तुम्ही सर्व जगास विश्रांती स्थान आहात. मी ब्रह्म आहे अशा भावने सेवन करविणारे तुम्ही आहात. तुम्ही अनेक लोकरूपी लाटांचे समुद्र आहात. तुमचा जय जयकार असो. पीडितांना संकटातून सोडवणारे अखंड भरलेले दयेचे समुद्र, आत्मविद्यारूप स्त्रीचे प्रियकर असे महाराज, तुम्ही ऐका. तू ज्यांना लपतोस त्यांना हे जग दाखवितोस, म्हणजे ज्यांच्यामध्ये तुझ्या संबंधाने अज्ञान असते त्यांना तुझे स्वरूप न दिसता जग दिसते, व तू ज्यांना प्रगट होतोस त्यावेळी त्यांना सर्व तूच करतोस, म्हणजे ज्यांच्यामध्ये तुझ्या संबंधाने ज्ञान असते त्यांना जग न दिसता सर्व तूच दिसतोस. दुसऱ्याची दृष्टी बंद करणे असा नजरबंदीचा खेळ गारुडी लोकास उत्पन्न करता येतो, पण त्याला आपली स्वतःची नजरबंदी करता येत नाही. परंतु आपल्याला चोरून राहणे, स्वतःविषयी न होणे ही तुझी अद्भुत जादू आहे. गुरु ब्रह्म हे जगतालाही आपले भान होऊ देत नाहीत, व आपण स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे आपले भानही आपल्या ठिकाणी घेत नाहीत. कारण की या सर्व जगतात तूच तू आहेस, म्हणजे या जगात सर्व काही तूच आहेस. असे असून सुद्धा कोणाच्या ठिकाणी तुझे ज्ञान आहे तर कोणाच्या ठिकाणी तुझ्या संबंधी अज्ञान आहे. असा जो तू स्वभावतः जादूगार, त्या तुला नमस्कार असो. आम्हाला असे वाटते की जगामध्ये पाणी ओले आहे, ते पाणी तुझ्या ओलेपणाने चांगले द्रवयुक्त झाले आहे, व पृथ्वीच्या ठिकाणी जी सहनशीलता आहे ती तुझ्या योगाने आहे. सूर्य व चंद्र इत्यादी शिंपले त्रैलोक्यात प्रकाश करतात. या तेजस्वी पदार्थात असणारे जे तेज, ते तेज तुझ्या तेजामुळे आहे. वायू जी हालचाल करतो महाराज, ती तुमच्या बळाने करतो, व आकाश तुमच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळते. फार काय सांगावे महाराज, अमर्याद असे जे संपूर्ण अन्यथा ज्ञान, त्याचेही प्रकाशक तुम्हीच आहात. हे तुमचे वर्णन राहू द्या, कारण हे वर्णन करणे श्रुतीलाही कष्टप्रद आहे. जोपर्यंत तुझ्या स्वरूपापर्यंत पोचला नाही तोपर्यंत वेद वर्णन करून प्रतिष्ठेत राहतो. मग तुझ्या स्वरूपाचे वर्णन करण्याचा प्रसंग आला म्हणजे त्याला, वेदाला व आम्हाला एका पंक्तीला बसून मूग गिळावे लागतात, मुकाट्याने बसावं लागतं. महाराज, प्रळय काळाच्या महासमुद्रात थेंबांचा पत्ता नाही, मग महानद्या तरी जाणल्या जातील काय? तर नाही. अथवा सूर्य उगवल्यावर जसा चंद्र काजव्यासारखा होतो, त्याचप्रमाणे तुझ्या वर्णनाविषयी आमची व वेदाची अवस्था होते. आणि द्वैताचे जेथे बळ नाहीसे होते, व वैखरी वाचाही परावाणीसह जेथे नाहीशी होते, असा जो तू, त्या तुझे मग परा, पश्यंती इत्यादी वाचांपैकी कोणत्या वाचेचे वर्णन करावे? याकरिता आता स्तुती करण्याचे सोडून देऊन मुकाट्याने आपल्या चरणावर मस्तक ठेवावे हेच चांगले. तर अहो गुरु महाराज, आपण जसे आहात तशाच तुम्हाला आम्ही आता नमस्कार करतो. आपण मजवर एवढी कृपा करा की माझा ग्रंथरूप व्यापार सफल होण्यास आपण सावकार व्हा.
आता कृपारूपी भांडवल सोडा व ती माझी बुद्धिरूपी पिशवी भरा आणि ज्ञानाने भरलेल्या काव्याच्या लाभाने मला थोर करा. मग मी त्या योगाने सावरेन आणि मग विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणे करून ती संतांना घालीन. महाराज, माझे मन गीतार्थ रूपी ठेवा काढण्यास समर्थ व्हावे, याकरता तुम्ही आपले कृपारूपी अंजन माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घाला, जेणेकरून ही शब्दसृष्टी माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला एकदम आकलन करता येईल. त्या थरेने हे गुरु सूर्या, आपण आपल्या करुणारूप शुद्ध बिंबाने उदयास यावे. हे कृपाळू श्रेष्ठा श्री गुरो, माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलीला काव्यरूपी चांगले फळ ज्या योगाने येईल तो वसंत ऋतू आपण व्हा. ज्या योगाने ही बुद्धिरूप गंगा ब्रह्मसिद्धांत रूपी बोधाचा महापूर येऊन चांगली फोफावेल, तसा उदार दृष्टीचा वर्षाव होऊ दे. हे सर्व जगताला एकच आश्रय असणाऱ्या श्री गुरुराया, तुझा प्रसन्न तारूप चंद्र माझ्या अंतःकरणात उदयास येऊन स्फूर्तिरूप पौर्णिमा करो. महाराज, आपण माझ्याकडे कृपादृष्टीने पाहिले असता माझ्या बुद्धिरूपी समुद्रात स्फूर्तीला शांतादी नवरसांची मोठी भरती येईल. तेव्हा संतुष्ट होऊन श्री गुरुराय म्हणाले, ज्ञानदेवा, विनंती करण्याच्या मिशाने स्तुतीच्या पांघरुणाखाली तू द्वैत केलेस असे आम्हाला दिसून येते. हे वायफळ बोलणे आता राहू दे. गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीता ग्रंथ सांग. श्रोत्यांची ऐकण्याविषयी उत्कट इच्छा मोडू देऊ नकोस. यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वामी महाराज, अशी का आपली इच्छा आहे? मी याचीच वाट पाहत होतो की प्रभूंनी आपल्या मुखाने ग्रंथ सांग असे म्हणावे. हरळीची मुळी स्वभावता तर अंगाने अमर आहेच. जर तिच्यावर आणखी अमृताचा पूर आला तर मग तिच्या अमरपणाविषयी शंका धरणे नको. आता या श्री गुरूंच्या प्रसादाने मूळ जी गीता शास्त्रातील पदे ती विस्ताराने चातुर्यपूर्वक मी वर्णन करीन. पण असे वर्णन करीन की जेणेकरून जीवाच्या आत असलेली संशयरूप होडी बुडून जाईल, संशय नाहीसे होतील. एवढेच नाही तर श्रवणाची इच्छा वाढलेली दिसेल. श्री गुरूंच्या कृपेच्या घरात कर्जफेडीची भिक्षा मागून त्यामुळे माझ्या भाषणात त्या प्रकारची खरी खरी गोडी प्रगट हो. तर मागे 13व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनास अशी गोष्ट सांगितली की हे जग क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संबंधात उत्पन्न होते व आत्मा हा गुण संबंधाने संसारी झाला आहे आणि हाच आत्माच प्रकृतीच्या तावडीत स्वाधीन झाल्या कारणाने सुखदुःख भोगण्यास कारण होतो. त्यास सुखदुःखांचा भोग होतो. एरवी खरोखर पाहिले तर हा केवळ गुणातीतच आहे. तर असंगाला संग कसा झाला व क्षेत्र क्षेत्रज्ञ यामधील संबंध तो कोणता व त्याला सुखदुःखादी भोग कसे प्राप्त होतात, गुण ते कसे व किती आहेत व ते आत्म्याला कोणत्या प्रकाराने बांधतात, अथवा गुणातीताची लक्षणे काय आहेत, याप्रमाणे या सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्ट सांगणे हा येथे 14व्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. तर जगाचा स्वामी जो श्रीकृष्ण, त्याचा प्रस्तुत अभिप्राय असा आहे, तो आता ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अवधानरूपी सर्व सेना एकत्र जुळवून आणून या ज्ञानास झुंबावे बरे. आम्ही मागे तुला पुष्कळ प्रकारच्या युक्तिवादांनी हा विचार समजावून सांगितला आहे, परंतु अजून तुझी अनुभवाची कूस भरून आलेली दिसत नाही. जय जय आचार्या समस्त सूर्यवर्या, प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया, सोहम भाव सुहावया, नाना लोक हेलावया समुद्रातू. आई के गा आर्त बंधू, निरंतर
कारुण्य सिंधू विशद विद्या वधू वल्लभाजी तू जयां प्रंती लपसी तया जग हे दाविसी प्रकटू ते करिसी आघवेची तू की पुढिलाची दृष्टी चोरीजे हा दृष्टी बंधू निफजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे जे तूची तू सर्वा यया मा कोणा बौधू कोणा माया ऐसिया आपोआप लाघविया नमो तुझ जाणो जगी आप वोले ते तुझिया वोला सुरस झाले तुझेनी क्षमस्त्व आले पृथ्वी येसी रविचंद्रादी शुक्ती उदो करीती त्रिज गती ते तुझिया दीप्ती तेज तेजा चळवळीजे अनिळे ते दैविकेनी जी निज बळे नभ तुझ माझी खेळे लपी थपी किंबहुना माया असोस ज्ञान जी तुझेनी डोळस असो वानणे सायास श्रुतिसी हे वेद वानुनी तंव चांग जव न दिसे तुझे आंग मग आम्हा तया मूग एकी पांती जी एकार्ण वाचा ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही मा महानदी काई जाणजिती का उदलिया भास्वतू चंद्र दैसा खद्यो तू आम्हा श्रुती तुझ आणतू तो पाडू असे आणि दुजया थावो मोडे जेथ परेशी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोडे वाना वासी या लागी आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेविजे माथा हेची भले तरी तुझ तैसिया नमोजी श्री गुरुराया मज ग्रंथोद्यमू फळावया व्यवहारा होई आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते मग मी संसरेन तेणे करीन संतासी कर्मभूषणे लेववीन सुलक्षणे विवेकाची जी गीतार्थ निधान काढू माझे मन सुई स्नेहांजन आपले तू हे वाक्सृष्टी एके वेळे देख तू माझे बुद्धीचे डोळे तैसे उदो जो जी निर्मळे कारुण्यबिंबे. कारुण्यबिंबे हा. माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ काव्ये होय सुफळ तो वसंतू होय स्नेहाळ शिरोमणी प्रमेय महापुरे हे मती गंगा ये थोरे तैसा वरिष उदारे दिठी वेणी अगा विश्वैक धामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी जी अवलोकी किया माते जी अवलोकी लिया माते उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्तिते रसवृत्तीचे तव तोषोनी गुरुराजे म्हणतील विनती व्याजे मांडिले देखो दुजे स्तवन मिशे हे असो आता वाजटा तो ज्ञानार्थ करुनी गोमटा ग्रंथु दावी उत्कंठा भंगो नेदी होकाजी स्वामी हेची पाहतू होतो मी जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग सहजे दुर्वेचा हिरू अंगेची तव अमरू वरी आला पुरू पियुषाचा तरी आता येणे प्रसादे विन्यासे विद्गधे मूळ शास्त्रपदे वाखाणीन परिजीवा आंतुलीकडे जैशी संदेहाची डोणी बुडे ना श्रवणी तरी चाडे वाढू दिसे तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागुनी घरी गुरुकृपेचा तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोष्टी ऐशी श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले जे क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया आणि हाची प्रकृती गतू सुख दुःख भोगी हेतू अथवा गुणातीतू केवळू हा तरी कैसा पा असंगा संगू कोण तो क्षेत्र न योगू सुख दुःखादी भोगू केवी तया गुणते कैसे किती
बांधिती कवणे रीती नातरी गुणातीती चिन्हे काही एवं यया आघवेया अर्थारूप करावया विशो एथ 14व्या अध्यायासी तरी तो आता ऐसा प्रस्तुत परियेसा अभिप्रावो विश्वशा वैकुंठाचा तो म्हणेगा अर्जुना अवधानासी सर्व सेना मैळोनी इया ज्ञाना झोंबावे हो आम्ही मागा तुझ बहुती दाविले हे उपपत्ती तरी अजूनी प्रतीती कुशी न निघे. छान. आपण थांबूया इथे. हं. 9,000 झाले पर्यंत. हं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दानपसाव येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.